तर चला आज बनवूया नॉनव्हेजला तोड देणारी अशी चमचमीत मशरूमची भाजी, जी की चवीला खूप छान लागते आणि तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली। तर चला आपण ह्याची स्टेप बाय स्टेप काय प्रोसिजर आहे फॉलो करूया। तर सर्वात प्रथम मी इथे साधारण 200 ग्राम मशरूम मिठाच्या पाण्याने 3 ते 4 वेळेस धुवून घेतलेले आहेत। बऱ्याच वेळेस मशरूमला माती वगैरे लागलेली असते, तर तुम्ही एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण इथे मशरूमला मॅरिनेट करण्यासाठी 2 चमचे दही, जे की कमी आंबट आहे, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धने पावडर, आलं लसूण पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ लावून चांगलं कोट करून घ्यायचं आहे मशरूमला। आणि तुम्हाला साधारण 15 ते 20 मिनिट ह्याला असंच मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे। आणि त्यानंतर एका कढईत तुम्हाला 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचे जिरे आणि 1 तमालपत्र तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। जिरे तडतडून झाल्यानंतर इथे साधारण 2 कांदे जे की मीडियम साईजचे आहेत ते बारीक कट करून घेतलेले आहेत मी, ते ॲड करायचे आहेत आणि कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। आता कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर तुम्हाला इथे काही बेसिक मसाले जे की लाल मिरची पावडर, हळद किंवा धने पावडर आणि गरम मसाला तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। आपण मॅरिनेट केलेल्या मशरूममध्ये सुद्धा मसाले ॲड केलेले आहेत, त्याच हिशोबाने आपल्याला इथे ॲड करायचे आहेत। आता 2 मिनिट झाल्यानंतर मी इथे मॅरिनेट केलेलं मशरूम इथे ॲड केलेलं आहे आणि ह्यामध्ये दही असल्यामुळे हे आपल्याला कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे, कारण की आपलं दही फाटू नये म्हणून। 2 मिनिट झाल्यानंतर परत ह्याला झाकून ठेवायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी। आता तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर आपल्या भाजीला चांगलं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। ह्या स्टेजला आपल्याला साधारण 1 मीडियम साईजची टोमॅटो प्युरी ॲड करायची आहे आणि टोमॅटो शिजेपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिट तुम्हाला हे प्रोसेसला लागतील आणि त्यानंतर तुम्हाला हवे असेल तशी कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता। तर मी सजेस्ट करेल तुम्ही होईल तेवढं कमीच पाणी इथे ॲड करा, कारण जास्त पाणी ॲड केलं तर तुम्ही त्या भाजीची चव जाऊ शकते। तर आता साधारण 3 ते 4 मिनिट एकदम मंद आचेवर चांगली भाजी परतून होऊ द्या। मग त्यानंतर लास्टला तुम्ही इथे कोथिंबीर गार्निश करू शकता आणि आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी। तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।